नमस्कार, मी प्रसाद देशमुख आणि आपण ऐकत आहात सरकार नामाचे विशेष पॉडकास्ट राजकारण. देशातील कोणत्याही राजकीय घटनेचे भूमिकांचे अर्थ आता 2014च्या लोकसभा निवडणुकीशी जोडून लावले जातील. एकतर वर्षभरावर निवडणूक आल्या आहेत, त्याआधीच कदाचित निवडणुकीचा कार्यक्रम सुरूही होईल. त्याआधी काही महत्वाच्या राज्याच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. साधारणतः लोकसभा निवडणुकांपूर्वी होणाऱ्या अशा राज्यांच्या निवडणुकांना देशातील सत्तेच्या खेळातील उपांत्य फेरी असं संबोधलं जातं. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आदी राज्यांच्या निवडणुका महत्वाच्या आहेत आणि त्यात मतदाराचा कल कोणत्या दिशेने जातोय याचा एक अंदाज येऊ शकतो. हे खरंय. मात्र आपल्याकडे राज्य आणि केंद्रात एकच प्रकारचं मतदान होतंच असं नाही. दोन्ही निवडणुकीतील मुद्दे वेगवेगळे असतात आणि लोकांची निवडही वेगळी असू शकते. लोकसभेसाठी सध्या तरी भाजप आणि या पक्षाचे नेते नरेंद्र मोदी हे सर्वात वजनदार असे विजयाचे दावेदार मानले जातात. मात्र ऐन निवडणुकीत येणारी वळणं कोणाचीही गणितं बिघडवू शकतात. विरोधकात ऐक्याची शक्यता नाही असं वाटत असताना नेतृत्वाचा मुद्दा बाजूला ठेवून 26 पक्षांची इंडिया नावाची आघाडी प्रत्यक्षात आली आणि लगेचच भाजपला आपली एनडीए नावाची एक आघाडी आहे याची आठवण झाली. मागच्या निवडणुकीपर्यंत काँग्रेसला अन्य पक्षांशी आघाडी करूनच भाजपचं आव्हान पेललं पाहिजे असं वाटत नव्हतं आणि त्या निवडणुकीत भाजपला आपल्या सोबतच्या पक्षांची सहज फरफट करता येईल असा आत्मविश्वास गवसला होता. त्यानंतर एनडीएतील घटक पक्ष ही काही भाजपसाठी सत्ता मिळवण्यासाठीची गरज उरली नव्हती. अगदी प्रत्येक प्रसंग साजरा करणं ही खासियत बनलेल्या पक्षानं एनडीए नावाच्या मूळच्या आघाडीच्या स्थापनेला 25 वर्ष झाली त्याचाही फार गाजावाजा केला नाही. मात्र राजकीय वातावरण निवडणुकीकडे जाईल तसं आपण सहज जिंकू या आत्मविश्वासात उणेपण आल्यानं असो की विरोधकांना संधीच मिळू द्यायची नाही या धोरणातनं असो, मित्रपक्षांना जवळ घ्यायला भाजपनं सुरुवात केलीये. यातून एनडीए विरुद्ध इंडिया अशी सामन्याची चुणूक दिसते. अर्थात 2 आघाड्या आणि त्यातील 64 पक्ष यांच्या पलीकडेही निवडणूक उरते आणि तिथं छोट्या छोट्या मतगठ्ठ्यांची उलथापालथ निकालांवर परिणाम घडवू शकते. या ताज्या घडामोडीतून देशात पुन्हा एकदा आघाडीच्या राजकारणाला महत्व येईल का असा प्रश्न समोर येतो. अर्थात याचं उत्तर अर्थातच सोपं नाही. एक गोष्ट स्पष्ट आहे, साथीला कोणी असो की नसो, भाजपचं संघटन, मोदी यांचा करिश्मा आणि ध्रुवीयकरणाची ताकद या बळावर देश सहज जिंकता येतो असं वाटणाऱ्या भाजपच्या रणनीतिकारांना सगळ्या जमेच्या बाजू सोबत असल्या तरीही विरोधात सशक्त आघाडी उभी राहिली तर आपल्यालाही अन्य पक्षांची गरज पडू शकते याची जाणीव झाली ही वस्तुस्थिती आहे. अलीकडेच पंतप्रधानांनी छातीवर हात ठेवून एक अकेला मोदी सब पे भारी असे स्वतःविषयीचे गौरवोद्गार काढले होते. आपलं असामान्यत्व ठसवण्याची एक शैली त्यांनी विकसित केलीये, त्याचाच हा आविष्कार. मात्र त्यानंतर काही दिवसातच इंडिया म्हणजेच इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट एक्सक्लुझिव्ह अलायन्स या नावानं एकत्र आलेल्या विरोधकांच्या समोर एनडीए तथा नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स नावाची दुसरी आघाडी ठेवण्याचा समारंभ करावा लागला. एनडीए ही आघाडी म्हणून नवी नाही, मात्र त्यातील अन्य पक्षांना सोबत राहायचं तर राहा या वागणुकीपासून हम साथ हेचं नवनाट्य उभं करावं लागलं. हा बदल आहे. हे एका बाजूला बदलत्या हवेचं निदर्शक आहे तर दुसरीकडं भाजप सदैव जागा आहे. विरोधात जाणाऱ्या कोणत्याही बाबींची या पक्ष गांभीर्याने दखल घेतो हे दाखवून देणार आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यावेळी मिळवलेल्या प्रचंड विजयानंतर देशाचं बहुमताचं सरकार इतिहास जमा झालेली बाब होती. आघाड्यांचे अनेक आविष्कार या काळात देशानं पाहिले. काँग्रेस किंवा भाजपनं पाठिंबा देऊन आलेली आघाड्यांची सरकारं फार तग धरू शकत नाही हेही या काळानं दाखवलं. मात्र ज्या आघाडीत काँग्रेस अथवा भाजप मध्यवर्ती असेल आणि सत्तेत सहभागी होईल तिथं हे राजकारण यशस्वी होतं. हे आधी अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार आणि नंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार या 2 प्रयोगातून स्पष्ट झालं होतं. अशा आघाडीच्या राजकारणात देवाणघेवाणीला पर्याय नसतो. अन्य छोट्या पक्षांचंही ऐकावं लागतं. यातूनच आघाड्यांना खिचडी म्हणण्याची प्रथा पडली. मोठ्या पक्षांना छोट्यांच्या मागे फरफटत जावं लागतं असा त्यावर आक्षेप घेतला जात होता.
जुळवून घेण्याची क्षमता असलेलं नेतृत्वच अशा आघाड्या यशस्वी करू शकतं. याच आधारावर 2014च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचं नाव भाजपनं पंतप्रधान पदासाठी पुढं केलं. तेव्हा ते अन्य पक्षांना किती मानवतील असा सूर होता. त्यांची गुजरातमधील सारी कारकीर्द ही एकमुखी धोरण आणि अंमलबजावणीवर आधारलेली होती. त्यात इतरांचं ऐकण्याला, सल्लामसलतीला फार स्थान नव्हतं. मात्र 2014च्या निवडणुकीनं देशातील राजकारणाची दिशा बदलली आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. 3 दशकांनंतर आघाडीचं पर्व खंडित करत मोदी यांचं बहुमताचं सरकार आलं होतं आणि त्यांनी 2019 मध्ये विजयाचा परीघ आणखीन विस्तारला. तेव्हा आघाडी हे प्रकरण संदर्भहीन झाल्याचं सांगितलं जाऊ लागलं. पुन्हा एकदा करिश्मावंत नेतृत्वाच्या भरोशावर विरोधकांना नेस्तनाबूत करणारं राजकारण मूळ धरत असल्याचा निष्कर्ष काढला जात होता. ही वाटचाल दशकभराची होत असताना आमची आघाडी विरुद्ध तुमची आघाडी असं नेरेटिव्ह समोर येतंय. ते राजकारणात नवं वळण आणू शकतं. निवडणुका जिंकताना अंकगणित जमावं लागतं. तसंच लोकांना आवडेल असा कार्यक्रम, जात धर्माची गणितं आणि नेतृत्वाची मतदारांवर प्रभाव टाकण्याची क्षमता, अशा अनेक बाबी लागतात. 2 आघाड्या पुढे येत असताना अंकगणित आणि वैचारिक लढाईतील रणरेषा ठरवण्याचा प्रयत्न सध्या स्पष्ट दिसतोय. विरोधकांनी भाजपच्या कारभारावर कितीही टीका केली तरी स्वतंत्रपणे लढून भाजपचा मुकाबला करता येणार नाही हे वास्तव दिसतंय. तर सारे विरोधक एकवटले तर आपणही अन्य पक्षांना सोबत घ्यायला इच्छुक आहोत असं दाखवत अंकगणित जमावण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. यातील वैचारिक सामना उघड आहे. एका बाजूला भाजपचं हिंदुत्व आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाला प्राधान्य देणारं राजकारण आणि दुसरीकडे धर्मनिरपेक्षता आणि सर्वसमावेशकतेवर भर देणारी काँग्रेस यांच्या भोवती 2 आघाड्या साकारतायत. आणि सर्वसमावेशकतेवर भर देणारी काँग्रेस यांच्या भोवती 2 आघाड्या साकारतायत. साहजिकच दोन्ही बाजूंनी प्रचारात कोणते मुद्दे येतील याचा अंदाज लावता येणं कठीण आहे. अर्थात केवळ विचारांच्या आधारावरील लढाईतून विजयापर्यंत जाण्या इतपत यश मिळवणे इतकी भारतातील निवडणुकीची रचना सरळ सोपी नाही. त्यातील गुंतागुंत अन्य अनेक घटकांच्या प्रभावातून साकारते. अंकगणिताचाच विचार केला तर एनडीए मध्ये भाजप हा केवळ सर्वात मोठा नाही तर एकतर्फी वर्चस्व असलेला पक्ष आहे. 38 पक्षांच्या नव्या एनडीए मधील पक्षाकडे लोकसभेत 329 जागा आहेत. यात भाजपचा वाटा 301 जागांचा आहे. एकट्या भाजपला मागच्या निवडणुकीत 37.36% मतं मिळाली होती. तर आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या मतांची बेरीज जेमतेम 7% होती. या आघाडीतील 9 पक्षांनी लोकसभेची निवडणूकच लढवली नव्हती. 16 पक्षांना एकही जागा मिळाली नव्हती तर 7 पक्षांना प्रत्येकी एकच जागा मिळाली होती. एनडीएत भाजपनंतरचा सर्वात मोठा पक्ष आहे तो 13 खासदारांसह शिंदे यांची शिवसेना. तर लोक जनशक्ती पक्षाचे 2 गट मिळून 6 जागा आणि अपना दलाला 2 जागा मिळाल्या होत्या. याउलट इंडिया या नावानं एकत्र आलेल्या आघाडीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असला तरी त्याचं वजन भाजप इतकं नाही. या सर्व पक्षांना मिळून मागच्या निवडणुकीत 38.72% मतं मिळाली होती. यात काँग्रेसचा वाटा 19.49% होता. मतांच्या हिशेबात एनडीए ही इंडिया या आघाडीहून 7% पुढे होती. यातील 3-4% मतं वळवता आली तर विरोधकांच्या आघाडीचं भवितव्य बदलू शकतं. मात्र ती कुठं वळली पाहिजेत यावरही ते अवलंबून आहे. एनडीएचं किंवा भाजपचं सरकार देशातील 12 राज्यात आहे. तिथं मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत तर इंडिया या आघाडीतील पक्ष सरकारमध्ये आहेत. अशा राज्यात 249 जागा आहेत. या आकडेवारीवरून 2 आघाड्या 2024 मध्ये एकमेकींना भिडतील तेव्हा सामना एकतर्फी होणार नाही हे दिसतं. मात्र या आकड्यांपलीकडचं राजकीय वास्तव्य, त्यातून दिसणारी गणितं बदलून टाकण्याची क्षमता असलेलं आहे. भारताचा राजकीय भूगोल सध्या जसा साकारलाय त्यात त्यांची कारणं शोधता येतील. एकतर या दोन्ही आघाड्यात अजूनही सहभागी न झालेले आणि पुन्हा एका आघाडीत जाण्याची शक्यता कमी असलेले अनेक प्रभावी पक्ष देशात आहेत. त्यांचा प्रभाव त्या राज्यात आहे आणि त्यांना मिळणारी मतं 2-4% आसपास असतात हे खरं आहे. मात्र ती एकाच ठिकाणी एकवटलेली असल्यानं निकाल ठरवू शकतात. काँग्रेसला 19% मतं मिळूनही जागा कशाबशा 50 पर्यंत मिळाल्या.
याचं कारण त्या पक्षाचा आधार देशभर आहे, पण विखुरलेला. कोणत्याच आघाडीत नसलेले, देशाच्या पातळीवर छोटे छोटे वाटणारे पक्ष आधार एकवटलेला असल्यानं त्या राज्यात लोकसभेच्या जागांवर ठोस प्रभाव टाकू शकतात. यात मायावतींचा बहुजन समाज पक्ष, जगन रेड्डी यांचा YSR काँग्रेस, के चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती, नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल, चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देशम, बादल यांचा अकाली दल, देवेगौडा यांना भाजप तुचकारण्याची शक्यता असू शकते. मायावती काय निर्णय घेतात याला त्यांच्या पाठीशी उत्तर प्रदेशात ठोसपणे असलेली मतपेढी पाहता महत्व आहे. नवीन पटनायक, KCR आणि जगन रेड्डी यांचे पक्ष कोणत्याही आघाडीत जाण्याची शक्यता कमी. याचं कारण त्यांचा आपापल्या राज्यात स्पष्ट प्रभाव आहे आणि त्यांना दिल्लीत जो सत्तेत येईल त्याच्याशी जुळवून घेऊन राज्य हाती राखण्यात अधिक रस असेल. पटनायक, जगन रेड्डी यांचे पक्ष सातत्याने लोकसभेत भाजपशी सुसंगत भूमिका घेतात हे दिसलं आहेच. हे घटक कोणत्याच आघाडीत न जाण्याचाही देशाच्या संदर्भात परिणाम असेलच. म्हणूनच NDAची 45% आसपास आणि इंडियाची 38% आसपास मतं समोर ठेवून देशाच्या निवडणुकीचं गणित पुरतं सुटत नाही. कोणत्याच आघाडीत नसलेल्या पक्षांकडे जवळपास 90 खासदार आहेत आणि ते प्रभावी असलेल्या राज्यात 200हून अधिक जागा आहेत. निवडणुकीतील हा तिसरा घटक लक्षात घ्यावाच लागेल. तो विरोधकांसाठी केवळ आकड्यांच्या आधारावर तुल्यबळ वाटणाऱ्या लढतीचं चित्र बदलू शकतो. दोन्ही आघाड्यात काही विरोधाभास आहेत. एकत्र लढणं ही अनिवार्यता असली तरी जागा वाटप सोपं नाही. सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यातील चर्चेनं दोन पक्षातलं वातावरण निवळलं. तरीही पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डावे विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशी लढत झाली होती. आता तिघांनी जागा कशा वाटायच्या हा मुद्दा असेल. डावे पश्चिम बंगाल, त्रिपुरात काँग्रेस बरोबर आहेत. मात्र केरळात या दोन प्रमुख विरोधक असलेल्या पक्षात कसं जमवणार हा प्रश्न आहे. पंजाबात आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात अशीच रस्सीखेच होऊ शकते. महाराष्ट्रात काँग्रेसला पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसखेरीज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही सामावून घ्यावं लागेल. यात मतभेद असणार हे गृहीत धरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देशव्यापी समान भूमिका अधिक महत्वाची यावर भर दिलाय. खरं तर याचा अर्थ भाजपला रोखायचं तर एकमेकांशी जुळवून घ्यावं लागेल असाच आहे. NDA मध्ये हे प्रश्न तुलनेने कमी असले तरी त्यांची दखल घ्यावीच लागेल. यात भाजपनं बिहारमध्ये चिराग पासवान आणि त्यांचे काका या दोघांच्या गटांना NDAत स्थान दिलंय. ते एकत्र असल्याखेरीज नितीश कुमार, लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस अशा एकत्रीकरणाला तोंड देणं सोपं नाही. ही व्यावहारिक जाणीव त्यामागे आहे. मात्र पासवानांच्या दोन गटांचं एकमेकात जमत नाही. हे वास्तवही बदलता येणार नाही. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या समवेत जागा वाटप ही डोकेदुखी असू शकते. महाराष्ट्रातील अलीकडच्या सगळ्या उलथापालथी मुळातच लोकसभेची गणितं डोळ्यासमोर ठेवूनच झाल्या. मात्र त्यातूनही हे गणित भाजपला हवं तसं सुटेल याची खात्री नाही. भाजपच्या विरोधात लक्षणीय आघाडी उभी राहते याची दखल त्या पक्षानं तातडीनं घेतली. ती केवळ NDAच्या पुनरुज्जीवनापुरती नाही. विरोधकांच्या आघाडीनं इंडिया असं नावानं संक्षिप्तीकरण केलं हे म्हटलं तर भाजपच्या अशाच चटपटीत संक्षिप्तीकरणाच्या वाटेनं जाण्यासारखंच आहे. मात्र या खेळात पहिल्यांदाच विरोधक भाजपला कोंडीत पकडू पाहतायत. त्यावर मोदी आणि भाजप यांचं उत्तर या आघाडीची तुलना ईस्ट इंडिया कंपनीशी करणं किंवा ही संधी साधूंची, घराणेशाही टिकवू पाहणाऱ्यांची आणि भ्रष्टाचाराला साथ देणाऱ्यांची आघाडी असल्याचं सांगणार आहे. यातून दिसतं ते इतकंच की इंडिया हे नामकरण भाजपला कोंड्यात टाकतंय. त्याचा प्रतिवाद करणं कठीण बनलंय. बाकी विरोधकांवर भ्रष्टाचारांच्या समर्थनाचे किंवा घराणेशाहीचे आरोप करावेत. अशा अवस्थेत आता भाजप तरी कुठला उरलाय. ज्यांना भ्रष्ट म्हणावं, चौकशा लावाव्यात ते भाजपमध्ये येताच पावन व्हावेत हा अलीकडचा रूढ मार्ग बनतोय. इंडिया या आघाडी समोरचं आव्हान असेल ते बेरोजगारी, महागाई, जातीय वांशिक संघर्ष यासारखे मुद्दे निवडणुकीच्या अजेंड्यावर आणण्याचं. तर भाजप पुढे या बाबींपेक्षा नवी स्वप्न दाखवण्याचा, त्यावर लोकांना भरोसा ठेवायला लावण्याचं. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर त्या कारकिर्दीत देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येईल असं सांगणं हा या स्वप्न पेरणीचा भाग.